के पूर्णा गांव इताड़कड़ वाड़ी में हर वर्ष की तरह इस वर्ष भी श्री साईं बाबा मंदिर का 27वां वर्धापन दिन 16 व श्री सत्यनारायण की महापूजा तथा महाभंडारे का भव्य आयोजन श्रीमती हरि भक्त पारायण मंजुला हनुमान इताड़कर, माजी सरपंच पूर्णा विलास हनुमान इताड़कर, श्रीमती स्व भारती विलास इताड़कर, डॉक्टर धीरज विलास इताड़कर, नेहा धीरज इताड़कर, नरेश दशरथ इताड़कर, किशोर दशरथ इताड़कर, विकास रामदास इताड़कर, विशाल पंडित इताड़कर, कुणाल विलास इताड़कर, निशांत पंडित इताड़कर, हितेश यशवंत पाटिल, विक्रांत नरेश इताड़कर, प्रीतेश किशोर इताड़कर, यज्ञेश किशोर इताड़कर, कल्पेश यशवंत पाटिल तथा समस्त इताड़कर परिवारों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर श्री साईं बाबा मूर्ति की अभिषेक, कलश पूजन, सत्यनारायण की महापूजा, महाआरती, महाभंडारा, हरि पाठ, भजन, कीर्तन सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर केंद्रीय पंचायत राज्य के माजी मंत्री सम्माननीय श्री कपिल जी पाटिल के साथ साथ भारी संख्या में अनेकों दिग्गज मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक व पूर्णा गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर श्री साईं बाबा की दर्शन कर सत्यनारायण की महापूजा व महाभंडारे का लाभ लिया। नमस्कार। आज या ठिकाणी होत असलेल्या साई बाबा मंदिर पूर्णा याचे 27वे वर्धापन दिन याचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे। इथे सुमारे 2000 भक्तजन, देवी भक्त, साई भक्त इथे पोहोचलेले आहेत। तर या ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे तर शोभा वाढवण्यासाठी आपले तुकाराम महाराज जे दिंडीगडचे महादेव मंदिर आहेत इथून हबप तुकारामजी महाराज गुप्ते इथून आलेले आहेत। तसेच या इथे उपस्थित असलेल्या सर्व भक्तांनी, सर्व साई भक्तांनी
त्यांची अनमोल उपस्थिती लाभून या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं जे काम केलेलं आहे त्यासाठी मी सर्व भक्तांचे खूप खूप आभार मानतो। तसेच मी आपले माजी सरपंच माननीय श्री विलास इताडकर साहेब, तसेच त्यांचे बंधू नरेश इताडकर असतील, विकास इताडकर असतील, किशोर इताडकर असतील, अशा तसंच आपल्यासोबत आहेत डॉक्टर धीरज इताडकर, तसेच त्यांची पत्नी नेहा इताडकर, भारती इताडकर, तसंच आपल्यासोबत आहेत त्यांचे चिरंजीव कुणाल इताडकर व त्यांची जी आई इथे आहेत, ज्यांच्यामुळे हे सर्व कार्यक्रम मंजुळाबाई यांच्या उपस्थितीमध्ये, यांच्या मार्गदर्शनामुळे हे जे कार्यक्रम इथे पार पडत आहेत, तर मी त्या परिवाराला जे सातत्याने 27 वर्ष इथे लोकांची सेवा करून साई भक्तांना जे महाप्रसादाचं म्हणू किंवा मंदिरातर्फे लोकांची जी सेवा होत आहे त्यांचे खूप मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो। धन्यवाद। आज पूर्णा येथील माननीय श्री विलास इताडकर माजी सरपंच पूर्णा गाव यांच्या साईबाबा मंदिराचा 27वा वर्धापन दिन अतिशय थाटामाटामध्ये जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये आणि धार्मिक परंपरेनुसार या ठिकाणी साजरा केला जात आहे। दरवर्षाप्रमाणे याही वर्षी या उत्सवाला शेकडो नव्हे तर हजारो नागरिकांची साई भक्तांची या ठिकाणी रीघ लागलेली आहे। अतिशय श्रद्धेने हे मंदिर या ठिकाणी विलास इताडकर यांनी उभारलेलं आहे आणि त्याची मनोभावे या ठिकाणी पूजा होत असते। आज 27व्या वर्षी देखील तोच उत्साह, तोच दांडगा उत्साह त्या ठिकाणी सर्वांमध्ये दिसून येतोय। खऱ्या अर्थाने साईबाबाच्या दर्शनाचं लाभ या सर्व भक्तांना या ठिकाणी मिळत आहे। या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी आमच्या बाळकुम गावच्या वतीनं विलास इताडकर साहेबांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। साईबाबाच्या चरणी प्रार्थना करतो की या प्रसंगामध्ये या सर्व नागरिकांना सुख, समृद्धी आणि भरभराट लाभो एवढी या ठिकाणी प्रार्थना साहेबांच्या चरणी करतो। पूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक साई भक्त आहेत, परंतु असे साई भक्त फार कमी आहेत की जे आपल्या स्वतःच्या घरामध्ये स्वतःची जागा देऊन
त्या ठिकाणी मंदिर उभारतात आणि त्याची मनोभावे पूजा करतात आणि आज 27 वर्ष त्या ठिकाणी मोठ्या उत्साहानं आणि धार्मिक परंपरा जपून हा उत्सव साजरा केला जातो. खरोखर या भागातील लोकांना शिर्डीला आल्यासारखा भास होतो आणि साईबाबांचं दर्शन त्या ठिकाणी होतं आणि एक खरोखर आपल्याला आनंद वाटतो की या अशा पद्धतीनं त्या ठिकाणी दर्शन घेऊन सर्वांना मनाचा खरोखर आनंद वाटतो. 27 वर्ष हा उत्सव सुरू आहे. जगभरात साईबाबांचे निस्सीम भक्त आहेत, पण विलास इताडकरांसारखा एक निस्सीम भक्त की साईबाबांचं मंदिर उभारून त्यांनी आज साईबाबांचं प्रत्यक्ष शिर्डी पायी दर्शन घेण्याची सोय करून दिली व त्यांचा हा वार्षिक उत्सव एवढा धूमधडाक्यात थाटामाटात अगदी भक्तिपूर्ण वातावरणात साजरा होत असतो. मी किमान प्रत्येक वर्षी इथे आलेला आहे व हा जो उत्सव बघतो, लोकांमध्ये भक्तिरस ओथंबरलेला बघतो, खरोखर वाटतं विलास इताडकरांनी शून्यातून विश्व निर्माण केलं, पण ते त्यांनी साईचरणी अर्पण केलं. ही एक विशेष बाब आहे आणि त्यांच्या त्या श्रद्धेचा सन्मान किंवा लोकांच्या मनातील त्यांच्याविषयीचा आदर येथे व्यक्त होत असतो. आज शेकडो नव्हे हजारो लोक येथे येत असतात या उत्सवाला आणि मनापासून त्यांना धन्यवाद देत असतात. मी देखील या उत्सवाच्या 27व्या वर्षी आज रौप्य महोत्सव साजरा होऊन 27 वर्ष झाली, तरी या उत्सवातला उत्साह जरासुद्धा कमी झालेला नाही, खरोखर आणखी वाढतच आहे. मी विलास इताडकरांना धन्यवाद देतो. आम्हाला देखील साईचरणात शिर्डीला जाण्याऐवजी इथे दर्शन होतं व लोक देखील त्याच्या अतिशय उत्साहाने सहभागी होत असतात. मी त्यांना धन्यवाद देतो व सर्वांना शुभेच्छा देतो. तर आमचे मित्र विलासदादा यांची तर शून्यातून निर्माण झालेली प्रगती आहे आणि त्याच्यावर साईबाबांचे भक्त असल्यामुळे साईबाबांनी त्यांना चांगला असा आशीर्वाद दिला आहे आणि या तालुक्यात नसून तर जिल्ह्यात एक नामांकित असं उद्योगपती म्हणून त्यांचं एक नाव रोशन झालेलं आहे. कारण त्यांचा व्यवसाय जो होता, असा एक काळ होता खराब, आणि त्या खराब काळामध्ये अशी मुलांना एक रोजीरोटी त्यांनी मिळवून दिली आणि त्या व्यवसायातून आम्ही देखील त्यांच्या हाताखाली काम केलेलं आहे आणि त्याची पूर्ण त्यांची प्रगती कशी झाली आणि साईबाबांनी कसा आशीर्वाद दिला हे आम्ही डोळ्यांनी बघितले आणि त्याप्रमाणे त्यांनी साईबाबांचं असं भव्यदिव्य असं एक मंदिर उभारलं आणि त्याचं 27 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि त्यानिमित्त वर्धापन दिन हा साजरा केलेला आहे आणि त्याच निमित्ताने आमची सत्यनारायण महाराजांची महापूजा एक आयोजित केली आहे आणि आज त्याचप्रमाणे पूर्णेश्वर प्रसादिक भजन मंडळ पूर्णा आणि ते भजन सम्राट अशोक बुवा त्यांची भजन सेवा इथं झाली आणि गायिका दीक्षिता पाटील, अरुण अशोक पाटील असतील आणि त्यांचे कोरस आणि असा हा कार्यक्रम आज पार पाडलेला आहे. तेव्हा अजून आम्ही साईबाबांना आणि सत्यनारायण महाराजांना विनंती करून आमचे मित्र विलासदादा यांची भरभराट प्रगती हो अशी आम्ही आग्रह करतो.
गिर्याच्या पाच निवारोने विषय तो त्यांचा विषय त्यांचा लोकावळे सत्य कर्मावे साय सत्य कर्मावे साय सत्य कर्मावे साय सत्य कर्मावे साय तटे भीमरथ्या वरम पुंड पूर्णा गावामध्ये 27वं वर्ष आहे आणि साईबाबा यांचा वर्धापन दिनानिमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्व गावातील पूर्णा ग्रामस्थ मंडळ किंवा एक कुटुंब आहे असं पण आहे ना, इताडकर परिवार आणि ज्यांनी मला आमंत्रित केलेलं आहे ते हरिभक्त परायण अशोक महाराज इताडकर आणि बाकी सर्व मंडळी. आणि या ठिकाणी सेवेला येण्याचा योग आलेला आहे आणि त्या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी सेवा करायची आहे. आणि साईबाबाचा वर्धापन दिन आहे 27वा आणि साधूचा संतांचा त्या ठिकाणी वर्धापन दिन केला पाहिजे, आवर्जून केला पाहिजे. पण मात्र तुम्ही आम्ही आपला वाढदिवस साजरा करतो. वर्धापन दिन म्हणजे वाढदिवस आपला करायला नाही पाहिजे का, तर आपण प्रत्येक दिवशी आपला दिवस घटत जात असतो, वाढत नसतो. म्हणून आपण प्रत्येक दिवशी क्षणोक्षणाला काळाच्या जवळ जात असतो. घडी घडी काळ आहे अजूनही किती आहे अवकाश. प्रत्येक क्षणोक्षणाला काळाच्या जवळ जात असतो आणि त्याच्यामुळं आपलं आयुष्य वाढत नाही तर कमी होत आहे. पण साधू संत भगवान परमात्मा यांचं त्या ठिकाणी आयुष्य जे आहे त्यांना आयुष्याची मर्यादा किंवा कोणत्याही गोष्टीची त्यांना कसली मर्यादा नाही का, तर ते अवताराला आयोनी संभव आलेले असतात. जन्म तुमचा आमचा असतो. जन्म म्हटलं की जन्म मृत्यू जरा व्याधी 4 प्रकारचे दुःख आहेत. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम गीतेमध्ये म्हटलेलं आहे. पण अवताराला जे आलेले आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचं दुःख नाही, कोणत्याही प्रकारचा त्रास नाही, म्हणून त्यांना अवतार कार्य म्हणून संबोधलं जातं. मग सगळे साधू संत जरा तुम्ही त्याच्यामध्ये अगदी जगद्गुरु तुकोबारायापासून अगदी माऊली ज्ञानोबारायापासून निळोबारायापासून शेवटचे संत वारकरी संप्रदायामध्ये निळोबाराय आहेत. पण निळोबारायांना जरी तिथून खाली जरी आपण आलो तरी मग आता जे साधू संत आहेत आपल्या भागामध्ये श्री संत काशीनाथ बाबा आहेत, संत सावळाराम बाबा आहेत, तिकडे रामदास बाबा आहेत शहापूर तालुक्यामध्ये, वामन बाबा आहेत आणि राष्ट्रसंत भगवान बाबा आहेत. आणि या संत मालिकेचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येत आहे. त्याचप्रमाणे अक्कलकोटचे स्वामी शेगावचे संत गजानन महाराज आणि साईबाबा हे सर्व साधू संत कशासाठी येतात तर अवतारच त्या ठिकाणी त्यांचा अवतारच असतो. जगाला सन्मार्गाला लावण्यासाठी, जगाचं हित करण्यासाठी सेवा करण्याचा प्रयत्न करूया. विठाला विठाला साईबाबा जे आहेत त्यांच्या अवतार कार्याचा तर केवळ चमत्कारावरून साधू हा ठरत नसतो. मार्गाला लावायचं लोकांना धर्माचं त्यांचं गाव की त्यांचे आई वडील तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी गोविंद रघुनाथ उर्फ त्यांनी असं तिकडे काही लोक आले ऐका लक्ष देऊन निजामी शाहीमध्ये आणि आल्याच्या नंतर जे आहेत ते वयाच्या
4 वर्षापासून 16